तर नमस्कार सगळ्यांना। तर आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण असं की मी एक म्हणजे गोल्डन कलरचे हे जे ब्लाऊज शिवले होते ना, तर याच्यावरती काही म्हणजे मला म्हणजे ताईंनी प्रश्न केले होते की ही स्लीव्ज आहे ना, ही जास्त खाली येऊ नये म्हणून काय करावं। त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं होतं। त्यानंतर शिलाई किती घेतली तर तेही मी सांगितलं होतं की मी म्हणजे ज्या आमच्या एरिया वाईज जी शिलाई आहे तर मी सांगितलं होतं की मी 350 रुपये शिलाई घेतली आहे। तर मग एका ताईंनी कमेंट केलेली आहे की म्हणजे शिलाई घेतली तुम्ही सांगितले, पण म्हणजे ह्या स्लीव्सचे किती आणि ह्या लेसचे म्हणजे ह्या लटकनचे किती असं आम्हाला सांगा। तर मला त्यांना काय सांगायचे की कसं असतं, प्रत्येक एरिया वाईज शिलाई वेगळी वेगळी घेतात। म्हणजे काही एरियामध्ये बघा की शिलाई खूप हे घेतली जाते आणि काही काही एरियामध्ये एकदम नॉर्मली म्हणजे 100 म्हटलं ना तरी घेतली जाते। तर आमच्या इथं कसं आहे म्हणजे अस्तरचा कटोरी ब्लाऊज असेल ना तर 250 रुपये शिलाई घेतात आणि त्यामध्ये जर त्यांना स्लीवची वेगळी डिझाईन, बॅक साईडला काय वेगळं हवं असेल ना तर त्याच्यामध्ये किंवा म्हणजे शॉपमधून त्यासाठी काय आणायचं असेल, जसं की लटकन आणायचं असेल, पॅच आणायचं असेल किंवा मणी लावायचे असतील, मग त्याचे वेगळे असतात। जशी आपली म्हणजे जे आपण काम करतो ना त्याचं प्लस जे बाहेरून आणायचे। शिलाई ठरवताना कसं ठरवायचं, आपली मजुरी, त्यानंतरनं आपल्याला जे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आणावं लागते, लेस असू देत, त्यानंतर पॅच असू देत, मणी असू देत, काही असू देत किंवा हे असू देत बटन वगैरे लावायचं, तर ते त्याच्यामध्ये ॲड करून आपण ती शिलाई ठरवायची असते। तर आता मला त्या ताईंनी काय विचारलं आहे की म्हणजे हे लटकन प्लस बाही याची शिलाई मिळून तुम्ही म्हणजे कसे घेतले। तर मी 250 रुपये शिलाई घेते अस्तरच्या ब्लाऊजची कटोरी। आणि त्यानंतरनं त्यांनी काय विचारलं की बाही प्लस लटकन। तर आता ह्या लटकनचे जे मणी होते ना, तर आमच्या इथं हे जे मोठे मणी आहेत ना, तुम्हाला दिसत असतील बघा, हे जे मोठे मणी आहेत ना, तर याची एक माळ जी आहे ना मिळते ती 50 रुपयाला मिळते। आणि हे त्याच्यावरती जे छोटे मणी आहेत ना, ह्या मण्यांची पॅकेटमध्ये मिळतात। तर ही साधारण पॅकेट आहे बघा, हे जे छोटे मणी आहेत ना याचं पॅकेट मिळतं 10 रुपयाला। बाहीला पण असे लटकन करायला सांगितले होते, प्लस बॅक साईडला हे बघा अशा पद्धतीने पट्टी लावून असे लटकन पण करायला सांगितले होते। काय काय ह्यांनी त्यांना असे पाठीमागं बॅक साईडला गळायचे असं नको होतं, त्यांना फक्त डोरी किंवा नसेल डोरी तरी चालेल असं पण होतं। मग ती जी माळ आहे ना 50ची, त्याच्यामध्ये ना 2 माळ आणल्या ना तर मग ही बाही आणि ही बॅक साईडचं जे आहे ना ते होत होतं। तर मग मी त्यानुसार शिलाई घेतलेली आहे। तर तुम्हाला मी सांगते की ह्या बाहीचे आणि हे लटकन करण्याचे बाहीला, ह्या बाहीला लटकन करण्याचे हे लटकन मी घरी केलेले, त्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि हे या बाहीच्या डिझाईनचे असे मिळून मी माझी शिलाई आहे 250 रुपये। तर मी त्याच्यामध्ये 100 प्लस केले आणि त्यांना सांगितलं होतं की हे मणी जे आहेत ना, हे मणी तुम्ही मला आणून द्यायचे। तर मी अशा पद्धतीने शिलाई ठरवली होती की 250 रुपये ब्लाऊजची शिलाई प्लस ह्या बाहीची डिझाईन करायची ती, प्लस हे लटकन करण्याचे असे मिळून मी त्यांना 100 रुपये सांगितले होते। तर मग अशा पद्धतीने मी त्यांच्याकडनं शिलाई घेतली होती आणि मणी त्यांना स्वतःला आणायला सांगितले होते। कारण कसे आता याच्यातली जी लेस आहे ना, लेस मिळते आपल्याला मार्केटमध्ये, ही लेस जर तुम्ही आणायला गेला ना तर ही लेस 100च्या पुढे मिळते फक्त लेस। तुम्ही कुठेही जावा, म्हणजे आमच्या इथलं तर तोच रेट आहे की शॉपमध्ये जर गेलं ना आणि अशा पद्धतीची कोणतीही बघा, अशा एकदम सरळ अशा ह्या पाईपसारखं असते बघा, तर तसे सुद्धा लटकन आहेत ना, तर मी स्वतः शिवून दिलेले आहेत तसे। तर ती साधारण 100च्या पुढं आहेत ते लेस 1 मीटर। तर मग त्यानुसार मी त्यांना काय सांगितलं की हे मणी आहेत ना, म्हणजे त्यांना पण परवडलं पाहिजे मला पण परवडलं पाहिजे, त्यामुळे मी त्यांना काय सांगितलं, हे मणी तुम्ही मला आणून द्या आणि हे मी बनवून देण्याचं आणि ह्या बाहीचं असे मिळून मी त्यांना 100 रुपये एक्स्ट्रा सांगितले होते। 250 रुपये माझी शिलाई आहे। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे वाटला असेल की तुम्हाला म्हणजे त्या ताईंसाठी खास हा व्हिडिओ केला आहे मी, तर त्यांना जर हा व्हिडिओ म्हणजे समजला असेल, त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरांचं निरसन झालं असेल, तर त्यांनी मला नक्की कमेंट करा की त्यांना म्हणजे समजलं की नाही। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।